राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे बोला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम गोपाल कृष्ण भगवान की भागवत महापुराण की शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला मैत्रेयांनी विदुर काकांना अलौकिक अशा अनेक भगवंताच्या नामावरती भगवंताच्या रूपावरती भगवंताच्या गुणांवरती माणसाची प्रवृत्ती स्थिर होण्यासाठी अनेक कथा सांगितल्या अनेक कथा परीक्षितीने विचारलं म्हणलं महाराज मी एक अशी कथा ऐकली आहे इंद्राने बृहस्पतींचा अवमान केला आणि बृहस्पतींनी त्यामुळे इंद्रपदाच्या गुरुपदाचा त्याग केला देवांच्याच गुरुपदाचा त्याग केला इंद्रपदाच्या म्हणण्यापेक्षाही देवांच्या गुरुपदाचा त्याग केला काय झालं होतं तेव्हा बृहस्पतींची स्वारी गुरूंची स्वारी एकदा इंद्रसभेमध्ये गेली आणि इंद्रसभेमध्ये इंद्राणी गुरु आल्यावरती वंदनही केलं नाही खरं म्हणजे गुरूंचं आल्या आल्या गुरु समोर आले म्हणल्यावरती अभिवादन असेल गुरूंचं पूजन असेल हे केलं नाही इंद्र तसाच बसून राहिला ते बृहस्पतींना काही पटलं नाही म्हणून बृहस्पतींनी तत्क्षणी निर्णय घेतला की आता यांच्या गुरुपदावरती राहायचंच नाही म्हणून बृहस्पतींची स्वारी ताड 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 परत निघाली परत निघाल्यानंतर इंद्राला असं वाटलं की होईल काही दिवसांनी यांचा राग कमी होईल पण तसं झालं नाही देवर्षी नारद त्या सभेमध्ये होते नारदांनी इंद्राला समजून सांगितलं इंद्रा जा तू गुरूंची माफी माग पण इंद्राने ते काही त्यावेळेला मनावर घेतलं नाही काही काळ मध्ये गेला आणि काळ मध्ये गेल्यानंतर हे जेव्हा
दैत्यांना कळालं, त्यावेळेला दैत्यांनी इंद्रावर स्वारी केली, इंद्रावरती आक्रमण केलं आणि देव दैत्य यांचं युद्ध सुरू झालं. आता झालं असं की देवांचे गुरु म्हणून जे बृहस्पती होते ते तर पदावरती नव्हते, त्यामुळे इंद्र थोडा भयभीत झाला आणि इंद्र ब्रह्मदेवांकडे गेला आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. म्हटलं, बाबा असं असं. त्यांनी सांगितलं, अरे बाळा, तुला कळायला पाहिजे, तू गुरूंची माफी मागायला पाहिजे. त्यांनी पाहिलं, नाही पण आता काय करू सांगा. ठीक आहे, मी तेव्हा माफी नाही मागितली, खरं म्हणजे हे झालं, ठीक आहे, पण आता काय करू, दैत्यांना हरवण्यासाठी मी काय करू. तेव्हा ब्रह्मदेवांनी सल्ला दिला, ठीक आहे, एक काम करतो, आता सध्या तरी गुरु तर इतक्या लवकर तुझं ऐकणार नाही. त्वष्टा ऋषी जे आहेत त्या त्वष्टा पुत्र विश्वरूप, या विश्वरूपांना तू शरण जा. इंद्राची सारी विश्वरूपांकडे गेली आणि विश्वरूपांकडे जेव्हा इंद्र गेला तेव्हा विश्वरूपांनी, विश्वरूप हे नाव आहे ऋषींचं, इंद्राणी बघितलं, आमचं गुरुपद स्वीकारा, आपण आमचे गुरु व्हा आणि आम्हाला या भयभीत अशा दैत्यांपासून वाचवा. ठीक आहे. विश्वरूपांनी इंद्राला दैत्यांपासून वाचण्यासाठी एक स्तोत्र शिकवलं, ते भागवतात आहे. भागवत हा अनेक स्तोत्रांचा समूह आहे. भागवतात बरेच स्तोत्र आहेत. भागवत हा व्रतांचा सुद्धा समूह आहे. भागवतात अनेक व्रत सुद्धा आहेत. भागवत हा ग्रंथ अनेक मंत्रांचा समूह आहे. भागवतात अनेक मंत्र आहेत. भागवत हा अनेक कथांचा समूह आहे. भागवतात अनेक कथा आहेत. आणि या विश्वरूपानी इंद्राला शिकवलेलं जे स्तोत्र आहे ते भागवतामध्ये नारायण कवच म्हणून प्रसिद्ध आहे. हे नारायण कवच जेव्हा शिकवलं तेव्हा त्या इंद्राणी त्या नारायण कवचाच्या पाठाने दैत्यांचा पराभव केला. दैत्यांचा पराभव झाला. दैत्यांचा पराभव झाला. इंद्राला बरं वाटलं. पण काही काळ गेल्यानंतर या इंद्रानी हे जे विश्वरूप आहे, ज्यांनी याला हे नारायण कवच शिकवलं, त्यांनी त्या विश्वरूपांना सुद्धा मारलं. का तर या विश्वरूपांना 3 मुख होते. एका मुखाने ते सोमरस भक्षण करायचे, एका रूपाने ते मद्य आणि एका रूपाने अन्न भक्षण करायचे. एका मुखाने, या 3 मुखातनं ते जे ग्रहण करायचे त्यातलं एक मुखाने ग्रहण केलेलं दैत्यांना जात होतं, एका मुखाने ग्रहण केलेलं देवांना जात होतं आणि एका मुखाने ग्रहण केलेलं स्वतः ते अन्न ग्रहण करायचे. मग त्याचा परिणाम काय झाला, इंद्राचा संताप झाला की दैत्यांना ह्यांनी पोचलं. काय असतं माहितीये का, प्रवृत्तीला इथे थोडा विरोध आहे. ही वृत्ती काही कामाची नाही, पण ती इंद्राची होती. आता इंद्राने ती चूक केलीच आणि त्या इंद्राने त्या संतापाच्या भरामध्ये या विश्वरूपांचे 3 मस्तक उडवले. हे जेव्हा विश्वरूपांचे वडील त्वष्टा यांना कळालं तेव्हा संतापलेल्या त्वष्टांनी स्वतःच्या तपश्चर्येतून आणि क्रोधातून एक असुर निर्माण केला जो इंद्राचा पाठलाग करेल. त्याचं नाव होतं वृत्रासुर. आणि या वृत्रासुराचा वध करावा म्हणून पुन्हा इंद्र ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणले, तुला काय बोलू आता, तुला कळायला पाहिजे की तू त्या ज्यांनी तुला वाचवलं त्यांना तू मारलं. तरी सुद्धा शेवटी ब्रह्मदेवांनी इंद्राला सांगितलं, तू एक काम कर, आता
ज्या नारायण कवचाने तू दैत्यांना पराभूत करू शकला ते नारायण कवच विश्वरूपांना त्वष्टांनी शिकवलं. त्वष्टांना ज्यांनी नारायण कवचाचा उपदेश केला ते दधीची ऋषी त्यांच्याकडे जा. आणि मग तिथून ते दधीची ऋषींकडे इंद्र गेला, प्रार्थना केली, देवांचा पराभव होतोय, देवांना पराभूत होण्यापासून वाचवा, काय करा तर तेवढ्यासाठी आम्ही तुम्हाला शरण आलोय, आमचं रक्षण करा. तेव्हा दधीचींनी आपली हाडं अस्थि इंद्राच्या ताब्यात दिल्या, स्वतः योगमायेच्या साह्याने देहाचा त्याग केला आणि ती हाडं एकत्र करून इंद्राणी वज्र तयार केलं आणि त्या वज्राने त्यांनी त्या वृत्रासुराचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की. हे चांगलंय मध्ये मध्ये घेऊन फिरणं बरं का, कारण जे असे थोडेसे ढिल्ले पडलेले असतात ना, कॅमेरा येणार म्हटल्यावर तेही थोडेसे एकदम अटेन्शन होतात. फार चांगलं आहे ते, बरं असतं आधीमध्ये. आणि अशा वेळेला जर म्हणलं गोपाल कृष्ण भगवान की, हा थोडा अजून एक तर चहाचा इफेक्ट आहेच तो मध्ये घेतलेल्या, पण थोडा कॅमेरा समोर आला की अजून ऊर्जा मिळते की चला अजून मोठ्याने म्हणायचंय, कारण ते त्याच्यात येणार आहे ते युट्यूबवर ते टाकतात, म्हणजे ते पुन्हा कधी कोणी पाहिलं तर आपण त्याच्यात दिसणार आहे. असो पण त्या वृत्रासुराने इंद्राशी संवाद साधला, तो पण संवाद खूप छान आहे. आणि त्या संवादामध्ये वृत्रासुर सुद्धा सामान्य नव्हता. हा वृत्रासुर सुद्धा गतजन्मीचा चित्रकेतू नावाचा राजा होता. आणि नारदांच्या उपदेशाने त्यांनी अंगिरा ऋषींना गुरु केलं होतं. त्याची एकच चूक झाली होती की त्यांनी महादेव आणि पार्वती सारीपाट खेळत होते तेव्हा पार्वती डाव हारली म्हणून तो हसला आणि पार्वतीने त्याला दैत्य होण्याचा शाप दिला. त्याचा उद्धार भगवंताच्या इंद्राच्या हाताने होईल, भगवत प्राप्ती होईल, संकर्षण देवाचं दर्शन होईल वगैरे वगैरे. या सगळ्या कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितल्या आणि राजाला सांगितलं की राजा, एनकेन प्रकारे जीवनामध्ये भगवंतावरती निष्ठा ठेवणं हेच मुख्य आहे. या अनुषंगाने शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला त्रिकुट पर्वतावरती ज्या गजेंद्राने आपल्या परिवारासाठी अतोनात कष्ट घेतले त्या गजेंद्राची कथा सांगितली. ती कथा अशी आली की त्या आपल्या परिवाराला तहान लागली म्हणून हा गजेंद्र पाण्याचा शोध घेत गेला. उत्तम असं एक सुंदर सरोवर त्यांना पाण्यासाठी मिळालं. तिथे ते पाणी पिले आणि पाणी पिऊन त्याचा परिवार तिथे सुखी झाला. त्याचा शोध खरा त्या सरोवराचा गजेंद्राने घेतला होता. गजेंद्र त्याच्या परिवारासह त्या पाण्यामध्ये खूप आनंद, आता साहजिकच आहे, आतापर्यंत पाणी मिळत नव्हतं प्यायला, आता पाणी मिळालं, सगळा परिवार सुखी झाला. पण गडबड अशी झाली की जेव्हा मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळालं त्यावेळेला ते सरोवर ते त्यांचं निवासस्थान झालं आणि ते सगळे गजेंद्राचे पारिवारिक जन त्याच सरोवराच्या आजूबाजूला आपली वस्ती करून राहायला लागले आणि त्यांचा दिनक्रम झाला. सूर्योदयापूर्वी पाण्यामध्ये उतरायचं, पोटभर पाणी, आता प्यायला पाणी मिळालंच होतं त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. परिणाम काय झाला की ज्या वेळेला पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली तेव्हा मुबलक पाण्याचा साठा आहे म्हणून हे हत्ती त्या पाण्यामध्ये मौज करायला लागले, खेळायला लागले आणि तिथे क्रीडा करायला लागले. किती वेळ? अगदी माध्यान्नी दुपारी 12, 1, 2 वाजेपर्यंत त्या पाण्यामध्ये सगळ्यांनी जलक्रीडा करायची. सोंडेनी एकमेकांवर पाणी उडवायचं, पाण्यामध्ये हैदोस घालायचा, खेळायचं. आता
ह्याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की त्यांना काही नाही हो, त्यांना तर पाणी मिळालं, ते हायदोस घालू लागले, मजा करू लागले, त्याच्यामुळे त्यांना त्याचं काही दुष्परिणाम त्यांच्यावर नाही झाला, पण त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या जलचरांना त्याचा त्रास व्हायला लागला. पाण्यामध्ये मासे होते, पाण्यामध्ये कासव होते, पाण्यामध्ये मगरी होत्या. त्रास त्यांना व्हायला लागला का? कारण ते त्यांचं निवासस्थान होतं, अतिक्रमण ह्यांनी केलं होतं. इतकं डोईजड झालं ते की अक्षरशः आपापसामध्ये त्यांची चर्चा व्हायला लागली की अरे काय हे कोण कुठून आलेत आणि आज आपल्याला इथे बाहेर पडणं मुश्किल झालं. कारण दुपारी 1-2 वाजेपर्यंत यांनी पाण्यामध्ये हायदोस घालायचा, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं खाली जे तळाशी जिथे कुठे त्यांनी काही छोटे मोठे कपारी केलेल्या होत्या राहिला, त्याच्यातनं बाहेर येता येईना. कारण यांच्या पायाखाली जर आलं तर मरायचंच काम आहे. हत्तीच्या पायाखाली यायचं म्हणजे कोण त्यांच्या घेणार कोण? शेवटी आणि असं घडतंच, ज्या वेळेला कोणतीही गोष्ट मनुष्याकडे, हे आपल्यासाठी आहे, मनुष्याकडे सुद्धा जेव्हा गरजेपेक्षा गोष्टी मिळतात वाढतात तेव्हा तो सुद्धा असाच हायदोस घालायला लागतो. जोपर्यंत मुबलक गोष्टीची कमतरता आहे तोपर्यंत ती मिळवण्यासाठी धडपड असते, पण एकदा ते मुबलक झालं, उदाहरण सांगू का? राग नाही येणार ना? खरं म्हणजे काय, इंदूरकरांच्या मनाचा अजून तसा ठाव घ्यायला थोडा वेळ लागणार आहे, पण जाऊ द्या, आमच्या तिकडचं सांगतो, इकडचं काही सांगत नाही. जेव्हा मोजक्या 2, आता तुम्ही म्हणाल तुम्ही पुन्हा महिला मंडळाकडे का बरं घसरता, काही कळत नाही, थोडं पुरुषांकडे जा ना. पण काय करू, खुर्च्या जास्त भरलेल्या महिलांच्याच आहे म्हणून उद्या सुट्टी घेऊ नका बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटेल की आमच्यावरती घसरता म्हणल्यावरती. असं नाही, पण जेव्हा संसाराची सुरुवात झाली तेव्हा 4-5 अशा कामापुरत्या साड्या होत्या ना, तेव्हा त्या साड्या व्यवस्थित धुणं, व्यवस्थित घड्या घालणं, व्यवस्थित कपाटात ठेवणं किती छान होत होतं. जेव्हापासनं कपाट भरलं तेव्हापासनं पाहिजे ती ओढली की बाकीच्या दंदन पडल्या तरी त्या उचलून आपल्या कोंबून लागली. आता घड्या जरी घालायच्या म्हणलं तर आता म्हणलं त्या घड्या सुद्धा घालायचं इतकं जीवावर येतं. एवढ्या आणली की कोंबली, आणली की कोंबली. मग वर्षातनं 6 महिन्यातनं 4 महिन्यातनं एकदाच कपाट आवरायला काढायचं. बाकी मग कपाट कोणी समजा पाहून म्हणलं तिकडे नका जाऊ, तिकडे सगळा पसारच पडलेला आहे, म्हणलं तुम्ही तिकडे नका जाऊ. असं म्हणजे इथलं नाहीच, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगितलं, मी अजून कोणाच्या घरी गेलो नाही, त्याच्यामुळे कोणाच्या घरचं काहीच नाही. हे फक्त असं होतं की कपाट उघडले म्हणजे मुबलक झालं ना, गरजेपेक्षा जास्त झालं तर ते ठेवायचं सुद्धा, त्याला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही आहे. जेव्हा एखादी वस्तू आपल्याकडे थोडी असती तेव्हा माणूस तिची खूप काळजी घेतो, हे सत्य आहे. आणि जेव्हा ती आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त होती तेव्हा तो आपोआपच तिच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा तिची हेळसांड करतो. बघा ना, धान्याचंही तसंच आहे, पाण्याचंही तसंच आहे. 8 दिवसातनं एकदा ज्यांच्याकडे पाणी येतं त्यांच्याकडे बघा तुम्ही, पाण्यालाच राखण बसतात. कोणी जरी बाथरूमला जरी गेलं तरी ते थोडं पाणी कमी सांडा बरं का, कारण पाणी 8 दिवसांनी येतं ना. पण जिथे धो धो नळ 2 नाही 4 बादल्या टाका म्हणलं का, मुबलक आहे. कोणत्याही गोष्टीची जेव्हा मुबलकता वाढती त्यावेळेला माणसाचा स्वभाव आहे की तो आपोआपच मद कुठेतरी थोडासा त्याला माज आणि अहंकार येतो. तेच झालं या हत्तींना. पण मग त्यांनी काय व्हायला लागलं, त्यांनी बाकीच्यांना त्रास व्हायला लागला. अजून एक उदाहरण सांगू का? आपल्याकडे रीती रिवाज परंपरा काही आहेत, आपल्याकडे संस्कार आहेत. आता त्या संस्काराचे इव्हेंट झाले ना तेव्हापासून इतका ताण झालाय
साखरपुडा करायचा तरी त्या साखरपुड्यात चांदीचे साखरपुडे द्यायची सवय लागल्यापासून काय झालंय की ज्याच्याकडे नाही त्याला फार टेन्शन येतं. ज्यांच्याकडे आहे ते मुबलक ते करतायत हे कुटाणे, पण सगळीकडच्याच फोटो चांदीचा साखरपुडा पाहिल्यावरती यांना आमच्या मुलाची तेवढी हौस नाही करणार. मुंज करायची, 5 साड्याचा कुठेच संबंध नाही. इकडे आहे की नाही माहिती, पण आमच्या तिकडे आहे ना. बटूची आई प्रत्येक भिक्षा घालताना वेगळी साडी. म्हणजे हे महत्वाचा भाग राहिला त्या बटूचा, संध्या जप, पण ते सगळं बाजूला राहिलं. काय म्हणजे एक काय कोणत्या दिशेने कोणतं चाललंय हे सगळं, याच्यावर थोडं चिंतन झालं पाहिजे आणि आपण त्याला कुठेतरी आळा आपण घातला पाहिजे. बाकीचे काय करते, बाकीचे काय करायचं करू दे, आपण त्याच्यावर आळा घाला. आपण ते बदला, आपण त्याच्यावरती थोडासा अंकुश ठेवा. आणि तेच झालं की यांच्या वाईट वागण्याचा, यांच्या या माजल्याने वागण्याचा परिणाम त्या जलचरांवर व्हायला लागला. सहन करून करून त्यांचाही एक दिवस बांध फुटला आणि त्यातल्या एका मगराने ठरवलं या सगळ्यांना अद्दल घडवायची. आणि अद्दल घडवायची म्हणून काय झालं तर आपण ही कथा सगळी ऐकली आहे. रूपकात्मक ही कथा जेव्हा आपण ऐकतोय की तेव्हा आपल्याला माहिती की जेव्हा त्या हत्तींनी त्रास द्यायला सुरुवात केला तेव्हा त्यातल्या एका मगराने याच हत्तींपैकी जो मुख्य होता गजेंद्र याचा पाय धरला. आणि पाय धरून या गजेंद्राला त्यांनी पाण्यात ओढायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे, शास्त्र सांगतं की प्रत्येक ठिकाणी बल वेगवेगळं असतं. पाण्यामध्ये हत्ती किती जरी मोठा असला आणि हत्ती किती जरी बलवान असला तरी हत्तीचा बलाचा वापर हत्ती कुठे करणार, जमिनीवर. पाण्यामध्ये हत्ती त्याचा बळाचा वापर नाही करू शकत. जेव्हा त्या मगराने त्याला खाली ओढायला सुरुवात केली कितीतरी वेळ तर त्याला कळालंच नाही काय होतंय. आणि जेव्हा त्याला लक्षात आलं की गरजेपेक्षा आपण पाण्यात खाली चाललो तेव्हा मग त्यांनी आपल्या आप्तेष्टांना आवाज द्यायला सुरुवात केली, अरे मला वाचवा, मला वाचवा, काहीतरी गडबड आहे. पाय झटकायला सुरुवात केली. पायाला कोणीतरी खाली ओढतंय हे त्याच्या लक्षात आलं. तो पाय झटकतोय, पण पाय झटकून उपयोग नाही, कारण त्याची ताकदच पाण्यात चालत नव्हती. तो हत्ती खाली पाण्यात ओढल्या चालला. आणि जेव्हा हत्ती पाण्यात खाली ओढल्या चालला त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या मित्रांना, आपल्या बांधवांना, आपल्या मुलांना, आपल्या पत्नींना आवाज द्यायला सुरुवात केली की मला वाचवा. तेव्हा त्या हत्तींनी आणि हत्तींमध्ये पुन्हा एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाली की अरे इथे काहीतरी धोका आहे, पटकन बाहेर पडा. का? कारण जर का आपण त्या धोक्यात सापडलो तर आपल्याला सुद्धा बुडावं लागेल. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. प्राण एक लक्षात ठेव, काळ आला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. का? काळ आला जवळी ग्रासावया. काळ जवळ आला, काळाची ही उडी पडेल जेव्हा. हे बघ, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. काळाची ही उडी पडेल जेव्हा काळ आपल्याला घेऊन जायला येईल तेव्हा आई वडील जरी असले तरी ते वाचवू शकणार नाही. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना तुझ पाठीची बहीण, शेजेची कामीन कामान ये. ते म्हणाले, अरे जिच्या बरोबर तू तुझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास केला ती पत्नी सुद्धा आणि तो पती सुद्धा दोघेही एकमेकांना वाचवू शकणार नाही. सोडविना तुझ देशीचा चौधरी,
ते म्हणाले, तुझ्या कितीतरी मोठ्या ओळखी आहेत, आमदाराशी ओळख आहे, नगरसेवकाशी ओळख आहे, खासदाराशी ओळख आहे, पंतप्रधान. अरे पंतप्रधानांना सुद्धा काळ चुकलेला नाही. समर्थांनी तर मृत्यू निरूपणामध्ये किती सुंदर लिहिलं, गेले मोठे पुराणिक, गेले गेले अनेक जण गेले, पुराणिक गेले, जोशी गेले, मांत्रिक गेले, तांत्रिक गेले, सगळे गेले. ज्यांच्याकडे सत्ता होती, चक्रवर्ती, सम्राट, काळाच्या पुढे कुणालाही जाता आलं नाही. मृत्यू, सगळ्यांना मृत्यू अटळ आहे. आणि मग मृत्यू अटळ आहे म्हणल्यानंतर, सोडविना तुझ देशीचा चौधरी. तुकाराम महाराज म्हणले, तुला कोणी सोड. शेवटी तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे की बाबा, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, कोणीच सोडवू शकणार नाही. मृत्यू समोर आल्यावर कोणी सोडवू शकणार नाही. पण पुढे एक वाक्य टाकलं, एका चक्रपाणी वाचोनी या. एका चक्रपाणी, देवाशिवाय तुझी त्याच्यातून सुटका कोणी करू शकणार नाही, पण त्याच्याशी संबंध ठेवावा लागेल तेव्हा. लोग कहते हैं भगवान आते नहीं, रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं. आपण बोलवत नाही. द्रौपदी की तरह धुन लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं. शाक प्रेमी विदुर समझिमाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. नाम जपते रहो, काम करते रहो, पाप की वासनाओं से डरते रहो. सद्गुणों का परम धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल, भगवंताचं नाव घेत राहा. कोणी सोडवू शकत नाही. एका चक्रपाणी, देवाशिवाय कोणी इथे वाचवणार नाही. पण त्याच्याशी नातं असावं लागेल, आणि त्याच्याशी नातं तयार करण्यासाठीच त्याचं नाम हे साधन आहे. नाम घेत राहा, नाम घेत राहा, भगवंताच्या जवळ जाण्याचं साधन आहे. आणि शुकाचार्य सांगतात राजा परीक्षितीला, राजा, ज्या वेळेला कोणीही त्याला वाचवायला उभं नव्हतं, तो एकटा पाण्यात होता, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता मला इथून कोणीही सोडवू शकणार नाही. त्यावेळेला गत जन्मी, आणि लक्षात ठेवायचं, तिथेही त्या हत्तीला बुद्धी का झाली? गजेंद्राला भगवंताला आवाज देण्याची बुद्धी का झाली? त्याचं पूर्वचरित्र भागवतात सांगितलंय. त्या गजेंद्राने काय केलं? गजेंद्राने आकाशाच्या दिशेने दृष्टी आणि आवाज दिला. त्या भगवंताला आवाज दिला. पण शास्त्राने अजून एक गोष्ट सांगितली की आवाज दिला तर ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे, पण तरी पण पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्र, पान, फळ आणि फुल याच्यापैकी काहीतरी द्या. हे फुकटच आहे, हे कुठेही विकतचं नाही. पत्रम पुष्पम फलम हे त्यांनीच दिलंय, त्याला द्यायचंय. आणि त्या हत्तीने, आमच्या मोरोपंतांनी एक आर्या लिहिलेली आहे की हे चारीही देणारे आहेत भक्त. पत्र कोणी दिलं? पत्रे द्रौपदी सतीला. पत्रे, द्रौपदीनी पत्र, एक पान दिलं. पुष्पे तो पावला सत्या करिला. फुलानी हत्ती, भिल्लीनी फळे, आणि तोयाने बलीने प्रभू ठेविला चाकरीला. असं आहे. बलीनी पाणी दिलं, शबरीनी फळं दिले, गजेंद्रानी फूल, समोर चिखलामध्ये कमळाचं फूल होतं ते तोडलं आणि आकाशाच्या दिशेने फेकलं. आणि जसं आकाशाच्या दिशेने ते फूल फेकलं, तसं भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी तिथून निघाली आणि येऊन त्या गजेंद्राचे जिथे पाय धरला होता तिथे आली.
भगवंतानी आपल्या हातातलं सुदर्शन चक्र त्या मगराच्या दिशेने फेकलं. मगराचा तिथे त्या सुदर्शन चक्राने 2 तुकडे केल्या गेले, मारल्या गेले त्या मगराला. गजेंद्राला सोडवलं. हे गजेंद्राला सोडवलं आणि मगराला, या दोघांनाही मुक्ती मिळाली. मुक्ती मिळाली तर का मिळाली याचं कारण आहे की हा जो मगर आहे, हा मगर पूर्वी हुहू नावाचा गंधर्व होता आणि देवलांच्या शापाने त्याला मगर व्हावं लागलं होतं. म्हणून त्याचा उद्धार करण्यासाठी भगवान आले आणि हा गजेंद्र सुद्धा गतजन्मीचा राजा इंद्रद्युम्न होता. भगवत प्राप्तीसाठी तो मलय पर्वतावरती अनुष्ठान करत होता आणि अनुष्ठान करत असताना त्या ठिकाणी अगस्त्य मुनी गेले. अगस्त्य मुनींना आलेलं पाहिल्यानंतर खरं म्हणजे यांनी त्यांची पूजा करणं अपेक्षित होतं, पण तो त्याच्या धारणेत होता, तो त्याच्या जपात होता. अगस्त्य मुनींनी सांगितलं, गुरु समोरून आल्यानंतर तू जड दगडासारखा बसून राहिला म्हणून तू हत्ती होशील, पण त्यांनी केलेल्या सत्कर्माचं फळ भगवंताच्या हाताने तुझा उद्धार होईल. या दोघांचाही उद्धार कसा झाला हे राजा परीक्षितीला सांगितलं आणि राजा परीक्षितीला सांगितलं की ज्या वेळेला गजेंद्र धावा करत होता, जेव्हा गजेंद्र भगवंताला आवाज देत होता, त्याच्या भावना शब्दामध्ये महर्षी व्यासांनी लिहिल्या. त्या भावना कोणत्या होत्या? नमो नमस्ते खिल कारणाय, नमो नमस्ते खिल कारणाय, निष्कारणायाद्भुत कारणाय, सर्वागमाम्नाय महार्णवाय, नमोपवर्गाय परायणाय, नमोपवर्गाय परायणाय, नमो नमस्ते खिल कारणाय. स्तुती केली. ही स्तुती या भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष नावाच्या स्तोत्राने प्रसिद्ध आहे. आणि हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र जो कुणी, असं त्या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये सांगितलंय की हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र जो कुणी एवं गजेंद्रमुपवर्णित निर्विशेषम, हे गजेंद्राने केलेली जी स्तुती आहे, जो कुणी ब्राह्म्य मुहूर्तावरती रोज म्हणतो. मोठी अट घातली, म्हणलं आता झोप लागायची वेळ ती आहे. रात्रभर हे सगळे गुडघे तेल चोळून 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 2, 2:30, 3 पर्यंत कसतरी रात्री, आणि नेमकी 4ला झोप लागायची वेळ आणि तुम्ही हे नमो नमस्ते खिल कारणाय, जिथं जाऊ तिथं जाऊ म्हणलं, नरकात जाऊ नाही तर स्वर्गात जाऊ, पण आता काही काढू नका म्हणलं तुम्ही सकाळी 4चं, कारण झोपच 4ला लागती. 4 पर्यंत अंग ठसठस 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 करत असतं. कुठे हे गजेंद्र मोक्ष म्हणता नाही, असं दिलेलं आहे. म्हणजे मी हे माझ्या मनाने याच्यात दिलेलं आहे की ब्राह्म मुहूर्तावरती या स्तोत्राचा पाठ झाला पाहिजे. शुकाचार्य म्हणतात, राजा अशा अलौकिक भगवंताच्या याच्यासाठी काय करायचं तर संसारातून थोडंसं बाजूला, संसारात थोडीशी आसक्ती कमी करून, कारण संसारात आसक्त झालेल्या गजेंद्राची ही अवस्था झाली, म्हणून थोडंसं त्याच्यापासून बाजूला यायचं आणि बाजूला येऊन भगवंताचं भजन करायचं. ते भजन कसं आहे? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासु. बोला बोला, हे नाथ नारायण वासुदेव. बोला, हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. शुकाचार्य म्हणतात, राजा प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि या विरोचनाला मुलगा झाला बली. त्यांनी बराच काळ राज्य केलं. राज्य करत असताना हा विरोचन पुत्र बली दिग्विजयी झाला. इंद्रावर स्वारी केली आणि इंद्रावरती स्वारी करून इंद्राला भयभीत करता झाला. प्रसंग असा घडला की ज्या वेळेला पहिल्यांदी या बलीचं आणि इंद्राचं युद्ध झालं, दैवयोगाने इंद्राचा विजय झाला. आणि या विजयाची जेव्हा मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीमध्ये दुर्वास नावाच्या ऋषींनी या इंद्राचा सत्कार करायचा म्हणून आपल्या गळ्यातली फुलांची माळ इंद्राच्या दिशेने टाकली. पण ती पडली ऐरावताच्या डोक्यावर आणि त्या ऐरावतानी म्हणजे त्या हत्तीने ती माळ घेतली. खायची वस्तू नाही हे त्याच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी ती फेकून दिली. त्याचा संताप झालेल्या त्या दुर्वास ऋषींनी इंद्राला शाप दिला की इंद्रा, तुला हे सगळं अहंकारामुळे असं वाटतंय की मी फार मोठा आहे. ज्या बळावरती तुला हे वाटतं, तुझ्या स्वर्गामध्ये जे 14 रत्न तुझ्या या स्वर्गाची शान आहेत, हे 14 रत्न समुद्रात पडतील. आणि हे 14 रत्न समुद्रात पडतील असा जेव्हा शाप दिला, त्यावेळेला
इंद्राच्या लक्षात आलं, पण वेळ निघून गेली होती. तोपर्यंत हे 14 रत्न इंद्र गमावून बसला होता. मग हे इंद्रानी ते रत्न परत मिळवण्यासाठी ब्रह्मदेवांना विनंती केली. ब्रह्मदेवांनी विष्णू परमात्म्याकडे त्याला नेलं. विष्णू परमात्म्याने त्याला सांगितलं की बाबा आता याला एक पर्याय आहे, समुद्र मंथन. आणि ते समुद्र मंथन करायचं ठरलं. आणि समुद्र मंथन करण्यासाठी म्हणून काय करावं लागेल तर त्यांनी सांगितलं की याच्यासाठी तुला बलीचीच मदत घ्यावी लागेल. ठरलं, बलीशी चर्चा झाली, समुद्र मंथन करायचं ठरलं. आणि समुद्र मंथन करण्यासाठी म्हणून जेव्हा समुद्राच्या काठावर देव आणि दैत्य आले तेव्हा आपल्याला माहिती आहे की मंद्राचल मेरू पर्वताचा रवी केल्या गेला, वासुकीचा दोर केल्या गेला. आणि तो जेव्हा मेरू पर्वत समुद्राच्या मध्यभागी ठेवल्या गेला तेव्हा त्याच्या घुसळण्याने पृथ्वीला हादरे बसायला लागले, धक्के बसायला लागले. ते हादरे बसून या वसुंधरेला त्रास होऊ नये म्हणून विष्णू परमात्म्यांनी तिथे कासवाचं म्हणजे कूर्म अवतार धारण केला. गोपाल कृष्ण भगवान की कूर्म अवतार धारण करून मंद्राचल पर्वत पाठीवर घेतला. आणि तिथे ते घुसळायला सुरुवात झाली. आणि ते जेव्हा घुसळायला सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनात सगळ्यात पहिल्यांदी रत्न निघालं ते विष रत्न निघालं. आता हे विष घ्यायचं कुणी? महादेवांना प्रार्थना केली. हे आपण महादेवांच्या आरतीत म्हणतो, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळाहळ उठले, तेथो आसुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम. घट 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 महादेवांनी ते विष पिलं. आणि विष प्राशुनी जगतासया तिधली सुधा. अमृत प्राप्तीचा मार्ग मोकळा केला. पण या विष पिल्यामुळे काय झालं तर या शरीराचा देहाचा महादेवांच्या शरीराचा प्रचंड दाह व्हायला लागला. आणि दाह व्हायला लागला. महादेव गडबडा लोळायला लागले. आग 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 व्हायला लागली. महादेवांच्या त्या शरीराचा दाह कमी होण्यासाठी असं वर्णन केलंय, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा. भाळी अर्धचंद्र, महादेवांच्या डोक्यावरती चंद्र आणल्या गेला थंड आहे म्हणून, पण उपयोग झाला नाही. गंगा मस्तकावर धारण केल्या गेली की पाण्यामुळे थंड वाटेल. लिंपिले सर्वांगा चिताभस्म. महादेवांच्या सगळ्या अंगाला चिताभस्म म्हणजे प्रेताची राख लावल्या गेली. असं म्हणतात की जळून गेलेल्या प्रेताची राख थंड असती. मी लावून पाहिलेली नाही. तुमच्या कोणाच्याही मनात शंका असेल तर मला इथला स्मशानाचाही पत्ता तुम्हाला सांगता येणार नाही, पण स्मशानात जा, वाटीभर राख घेऊन या. नाही कोणाची तर समजा एखादा आपला नातेवाईक गेला समजा पुढे काही महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यात, तर तेव्हा त्याची राख घेऊन या, पाण्यात कालवा. ते सध्या थंडीसाठी एक क्रीम लावू लागले ना, तसं ते सगळ्या अंगाला काय त्याचे नावही मला सांगता नाही देणार तसे, पण आता ते लावा अंगाला. ज्याच्या प्रेताची राख काढून आणून लावून पाहताल आणि समजा संध्याकाळी तो जर दिसला, आपोआप गार पडेल सगळं. तुम्हाला वेगळं काही गार पडायची गरज नाही. तो जर दिसला ना तुम्हाला तर तो आपोआपच गार करेल, सगळं गार होईल आपोआप. प्रेताची राख थंड असती असं म्हणतात. लावली नाही पण आपला विश्वास आहे ना, शास्त्रांनी लिहून ठेवले म्हणजे असेल तसं.
लिंपिले सर्वांगा चिताभस्म, गळा सर्प माळा. गळ्याला साप गुंडाळले का? कारण जिवंत नाग साप थंड असतात म्हणतात. मी काही लावून गळ्याला, म्हणजे माझा विश्वास आहे, इथे कुठे असेल जर प्राणी संग्रहालय तर जा आणि एखाद दुसरा नाग त्याला म्हणा, घे बाबा 10 रुपये घाल माझ्या गळ्यात. अहो त्या नागाने नुसतं फुस केलं तरी गाळ पडतं माणूस, तर ते पुन्हा गळ्यात घातल्यावरती काय व्हायचं सांगा मला. पण ते गार आहे म्हणतात, असं की ते गार आहे, थंड. त्याच्या गळ्याला त्याला साप गुंडाळले. गळा सर्प माळा, याला व्याघ्रांबर, व्याघ्रांबर परिधान केला. पण करूनही शेवटी उपयोग झाला नाही. आणि मग शेवटी देवर्षी नारद आले आणि देवर्षी नारद म्हणाले, प्रभो अहो तुम्ही कुठे या बाहेरच्या बाकीच्या इतर भानगडीत पडलात, त्यापेक्षा काय करा, राम 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 राम. समर्थांनी लिहिलं, व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. त्यांनी काय केलं, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. महादेवांनी राम राम म्हणायला सुरुवात केली आणि महादेवांनी राम राम म्हणायला सुरुवात केल्याचा परिणाम सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यात सेहरू, जनासी सांगतो खुणा श्रीराम राम. महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगती, सलाभ होतसे दुणा विषय बहुत विषेच अंग, प्रचित माझी या मना. महादेवांनी पार्वतीला सांगितलं, माझा अनुभव आहे की राम नाम घेतलं की विषाचा दाह शांत होतो, आणि तो विषाचा दाह माझा शांत झाला, म्हणून श्रीराम राम हे म्हणा. रामाचं नाव घेतलं आणि त्या रामाच्या नावाने महादेवांचा हलाहल विषाचा दाह शांत झाला. इतका रामनामाचा प्रभाव आहे. आणि शुकाचार्य सांगतात, राजा जेव्हा विष महादेवांनी घेतलं त्यानंतर कामधेनू नावाची गाय ती निघाली, ती ऋषींना दिल्या गेली. उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला, तो बलीला दिला गेला. ऐरावत निघाला, तो इंद्राला दिला गेला. कौस्तुभ मणी निघाला, तो विष्णू परमात्म्यांना दिला गेला. पारिजात वृक्ष स्वर्गामध्ये स्थापन केला. अप्सरा स्वर्गात गेल्या. लक्ष्मी विष्णू परमात्म्याकडे, वारुणी सुरा दैत्यांना दिल्या गेली. धन्वंतरी देवांकडे गेले. चंद्र आकाशामध्ये गेला. पांचजन्य शंख भगवंताकडे अर्पण केला गेला. कल्पवृक्ष स्वर्गामध्ये स्थापन केला गेला. आणि जेव्हा अमृत निघालं तेव्हा हे अमृत दैत्यांच्या हाती लागलं आणि दैत्य घेऊन ते अमृत पळायला लागले. आता देवांना ते अमृत मिळवून देण्यासाठी विष्णू परमात्म्यांनी मोहिनीचा अवतार धारण केला. गोपाल कृष्ण भगवान की. तो मोहिनीचा अवतार, समोरून मोहिनीच्या रूपात विष्णू परमात्मा आले. दैत्य त्या रूपाला भुलले. दैत्यांनी आपल्या जवळचं अमृत परमात्म्याच्या स्वाधीन केलं. देव आणि दैत्यांचं भांडण सोडवायचं, मी सगळ्यांना अमृत वाटते म्हणून मोहिनीने तो अमृताचा घडा आपल्या ताब्यात घेतला. दैत्य उजवीकडून बसले, देव डावीकडून बसले आणि अमृत वाटायचं. पण आता आपल्याकडे वाढण्याची पद्धत आहे, हे फक्त ऐका. आता काहीच राहिलेलं नाही, हे फक्त ऐकायसाठीच राहिलंय. आता आपल्याकडे वाढताना एक तर आपण जेव्हा पंगत बसली, आता पंक्ती बसायचं कामच नाही. घरात आहेत कोण पंगत कशाची, सगळं घेऊन बसा. ज्याला जे लागतं ते घ्या. त्याच्या पुढे आता ते आमचे बरेच महाराज लोक छान छान सांगतात की लग्न कार्य असले तरी आपलं आपलं ताट घ्या. असो, पण ते अमृत वाटायचं.
उजवीकडून पंगत बसली, उजवीकडनं वाढायचं, एकदम परमात्म्याच्या लक्षात आलं उजवीकडनं तर दैत्य बसलेत. मग काय करायचं? मोहिनीच होती, मोहून टाकणारी होती. त्या मोहिनीने पायातले पंजन वाजवायला सुरुवात केली. हावभाव करून हातामध्ये अमृताचा कलश घेऊन त्या पंक्तीमध्ये या रांगेपासून ते या टोकापासून त्या टोकापर्यंत फक्त आपले हातवारे करत मोहिनी चालत गेली. आणि तेव्हा दोन्हीकडनं, एकीकडनं दैत्य, एकीकडनं देव बसलेले होते. देव जिकडून बसले आणि दैत्य इकडून बसले. मोहिनी चालत चालत गेली, शेवटच्या त्या पंक्तीच्या शेवटच्या टोकाला गेली आणि पंक्तीकडे तोंड केलं. पुन्हा आधी पाठ होती, पुन्हा फिरली आणि फिरून ती आता पंक्तीकडे निघाली. तर जिकडून उजव्या बाजूनी देव होते अशी तिने त्या ठिकाणची योजना केली. कारण बघा ना, आपल्या उजव्या बाजूनी लोक बसले, डाव्या बाजूनी या टोकावून तिकडे गेलं, पुन्हा वळालं की जे उजव्या बाजूचे ते डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूचे उजव्या बाजूला देव आले आणि मोहिनी अमृत वाटत वाटत निघाली. हे कोणाच्याच लक्षात आलं नाही राहूशिवाय. राहूच्या लक्षात आलं. आपल्याला कथा माहितीये की राहू चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जाऊन बसला आणि अमृत हातावर पडलं. त्यांनी ते पिल्याबरोबर तिकडे चंद्राच्या लक्षात, चंद्राने आवाज दिला, देवा देवा हा दैत्य आहे. भगवंतानी तत्क्षणी विष्णू परमात्म्याचं रूप चतुर्भुज धारण केलं, चक्राने त्याचं मस्तक उडवलं, पण तोपर्यंत अमृत घशापर्यंत उतरलं होतं. म्हणून राहू आणि केतू हे दोन त्याच्या शरीराचे भाग झाले. ही कथा आपल्याला माहिती आहे. संतापलेल्या दैत्यांच्या लक्षात आलं की देवांनी आपला विश्वासघात केला, म्हणून देवांवर विजय मिळवण्यासाठी म्हणून या बलीनी 100 यज्ञ करायचं ठरवलं. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या यज्ञाची सेवा पाहून भगवान त्याच्यावर प्रसन्न होतील, म्हणून नर्मदेच्या काठावर त्याचे सुरू असलेले यज्ञ, त्या यज्ञामध्ये खंड पाडण्यासाठी इंद्राणी प्रयत्न करून विष्णू परमात्म्याला आदिती आणि कश्यपांच्या पोटी वामन रूपाने अवतार घ्यायला लावला. हा वामन अवतार घेत असताना परमात्म्याने काय केलं तर आदिती आणि कश्यप महामुनी यांना पयोव्रत करायला सांगितलं. ही आदिती दुधावरती होती, दुधावरती. आपल्याकडे उत्तम गर्भाची स्थापना व्हावी याच्यासाठी अनेक व्रतवैकल्य सांगितलेले आहेत. काळाच्या ओघामध्ये हे आता सगळं बाहेर पडलंय, बाजूला पडलंय. संस्कार नावाची गोष्ट समाजात आता दुर्मिळ होत चालली. आता इकडून तिकडून गुड न्यूज कळालीच. एक तर ती कळण्यासाठी आधी वेगवेगळे प्रयोग आणि त्यानंतर कळालीच तर पहिल्याच दिवशी डॉक्टर सांगतात आता बेड रेस्ट, उतरायचंच नाही पलंगावून खाली. माहिती आहे का, आमच्याकडे 9 महिन्याचा गर्भ पोटामध्ये ठेवून सिंदखेड्यापासनं घोड्यावरती दौडत 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 जिजाबाईंची स्वारी एकटी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये फिरली. तेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले. आता ही बाई जर पहिल्या दिवशी पलंगावर मांडी घालून थेट 9 महिन्यापर्यंत बसली म्हणल्यावर पुढे व्हायचं काय? कशी अपेक्षा करणार शिवाजी महाराजांच्या जन्माची, कशी अपेक्षा करणार समर्थांच्या जन्माची, कशी अपेक्षा करणार? अहो जाऊ द्या, एवढे तर महात्म्यांची नाही, पण निदान 4 भिंतीच्या आतला संसार नीट करतील एवढे तरी संस्कृत आपत्य जन्माला यावं, एवढ्यासाठी आईला काहीतरी करावं लागेल का नाही? नाही. लक्षात ठेवा, कुठेतरी याचा विचार समाजामध्ये झाला पाहिजे आणि नुसता झाला नाही, कुठेतरी याची अंमलबजावणी कुठेतरी हे समाजामध्ये झालं पाहिजे. असो पयोव्रत केलं, त्याचा परिणाम विष्णू परमात्म्यांची स्वारी वामन रूपाने प्रगट झाली. ती कधी झाली? भाद्रपद शुद्ध द्वादशीच्या दिवशी. गोपाल कृष्ण भगवान की. विष्णू परमात्म्यांचा वामन अवतार आपल्याला कथा आपण अनेक भागवतात अनेक वेळा ऐकलेली आहे. कथा तीच आहे, कथा थोडी बदलणार आहे. जेव्हा वामन अवतार झाला तेव्हा आपल्याला माहिती आहे भगवंतानी 8 वर्षाच्या मुलाचं रूप
धारण केलं, व्रतबंध संस्कार करायला लावला आणि ओम भवती भिक्षांदेही म्हणून तिथे भिक्षा मागून वामनांची स्वारी थेट बलीच्या यज्ञभूमीवरती गेली. शुक्राचार्यांनी बलीला समजावून सांगितलं की हा बटू नाही, हा देव आहे आणि हा तुला फसवायला आला. त्यांनी पाहिलं देव जर माझ्या दारात भिक्षेला आला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. म्हणून त्यांनी हातामध्ये संकल्पाचं पाणी घेतलं आणि पाणी घेऊन विचारलं, बटू तुला काय पाहिजे. त्यांनी बघितलं काहीच नाही, आता माझी नुकतीच मुंज झाली आहे, मला संध्या वंदन करायला, माझी नित्य उपासना करायला 3 पावलं भूमी पाहिजे. त्यांनी पाहिलं अरे वेड्या, 3 पावलं भूमीमध्ये काय, एखादं गाव माग, एखादा आश्रम. त्यांनी पाहिलं काही, मी काय सांगतोय, मला जेवढं पाहिजे तेवढं 3 पावलं भूमी. त्यांनी पाहिलं ठीक आहे. तरी सुद्धा शुक्राचार्यांनी सांगितलं बघ हा फसवतोय. बलीने बघितलं ठीक आहे बाबा, 3 पावलं जमीन तर जमीन, माझ्या पायाने घे, माझा पाय तुझ्या पायापेक्षा थोडा मोठा आहे. त्यांनी पाहिलं माझ्या पायाने दे. आणि शुक्राचार्यांनी बघितलं ऐकलं नाही, म्हणून त्यांनी शाप दिला या बलीला की बली तू गुरुचं ऐकत नाही, तुझी सगळी संपत्ती नष्ट होईल. आणि हातामध्ये पाणी घेण्यासाठी झारीमधनं पाणी टाकायचं. हे शुक्राचार्यांची स्वारी त्या झारीमध्ये अक्षरेच्या रूपाने जाऊन बसली. वामनाने पाहिलं काही गरज आहे का, दोघांना जे दान करतोय त्याच्यामध्ये आडवं यायची. त्यांनी एक दारभाची काडी काढली आणि त्या झारीत घातली. त्यांनी शुक्राचार्यांचा डोळा फुटला. कथा आपल्याला ऐकलेली आहे. पाणी हातामध्ये पडलं आणि संकल्प करून ते पाणी जेव्हा सोडलं तेव्हा विष्णू परमात्म्यांनी, आपल्याला माहिती आहे की विराट रूप धारण केलं. ज्या विराट रूपामध्ये पहिल्या पावलामध्ये भूमी, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग. आणि बलीला विचारलं 3रा पाय कुठे ठेवू. तेव्हा बलीने सांगितलं माझ्या डोक्यावर ठेव. आपल्याला माहिती आहे त्याच्या डोक्यावर पाय ठेवला, त्याला पाताळ रसातळापर्यंत भगवंतांनी नेला आणि त्याला विचारलं वरमगृही आता तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा, आता एवढा कुटाणा केला तर केला, मला पाताळात आणलं, ठीक आहे, पाताळाचं राज्य मला दिलं, दैत्यांना पाताळाचं राज्य दिलं, मान्य आहे. पण आता निदान हे राज्य तरी आमच्याकडनं कोणी घेऊ नये, म्हणून आमच्या दारावर तू द्वारपाल हो. परमात्म्याने मान्य केलं. ठीक आहे, परमात्मा तिथे द्वारपाल झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार देवांचा राजराजेश्वर. राजगडू महाराजांनी गजानन विजयात लिहिलेलं आहे की हा बली आता पुढे, हे मन्वंतर संपलं की हे मन्वंतर संपल्यानंतर बलीला भगवान पुन्हा राजा करणार देवांचा. शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे त्या बलीच्या गर्वहरणा करता म्हणून भगवंतांनी वामन अवतार धारण केला. त्यानंतर कृतमाला नदीच्या काठावरती सत्यव्रत नावाचा राजा ज्या वेळेला हातामध्ये पाणी घेऊन संध्या करत होता तेव्हा माशाच्या रूपामध्ये भगवंत त्याच्या हातामध्ये आले. आपल्याला माहिती आहे तो मासा घरी घेऊन या म्हणला सत्यव्रत राजा, त्याला घरी घेऊन आला. तो मोठा 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 होत गेला. त्याला पुन्हा समुद्रात सोडायची वेळ आली आणि त्याला विचारलं या राजाने की तू कोण आहेस. तेव्हा त्यांनी विष्णू परमात्म्यांनी त्या मत्स्य रूपामध्ये अवतार धारण केला. गोपाल कृष्ण भगवान की मत्स्य रूप धारण केलं आणि भगवंतांनी त्याला सांगितलं की या आता तू काय कर राजा, तू सप्त ऋषींना बरोबर घे, काही बीज बरोबर घे, पुन्हा एकदा या पृथ्वीवरती प्रलय येणार आहे आणि प्रलयानंतर पुन्हा एकदा नवीन मन्वंतराची सुरुवात होणार आहे. त्या मन्वंतरामध्ये तुलाच पुन्हा एकदा या पृथ्वीवरती प्रजेची उत्पत्ती आणि वाढ करण्याची आज्ञा भगवंतांनी केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. प्रलय झाला आणि प्रलयानंतर पुन्हा दुसरं मन्वंतर सुरू झालं. तेव्हा राजाने विचारलं मन्वंतराणि सर्वाणि त्वयोक्तानि श्रुतानि मे वीर्यानंत वीर्यस्य हरेस्तत्र कृतानि च. महाराज आपण मला अनेक मन्वंतराच्या कथा सांगतायत, मला आनंद वाटतोय. पुढे कशा कशा कथा झाल्या ते सांगा. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला तेव्हा वैवस्वत मनूच्या 10 पुत्रांच्या 10 वंशांची कथा सांगितली. 10 पुत्रांना झालेले जे मुलं आहेत त्या मुलांची यादी सांगितली. खूप 100-200 राजांची नाव आहेत. एवढे नावं मी सांगायला लागलो तर जे दुपारचं काम आहे ते आता करून घेताल, डोळे लावून घेताल तुम्ही सगळेजण. चालू दे, आता आलोच आहे, आले भेटीला धरले वेठीला. त्याच्यामुळे भागवत घरी आणा.
वाचा, खूप छान छान वंशाचं वर्णन आहे, खूप राजांचं वर्णन आहे, खूप राजांच्या कथा भागवतामध्ये आल्या आहेत. पण त्याच्यामध्ये पृषध्र आदी मनूच्या 5 पुत्रांचा वंश सांगितला, महर्षी च्यवन आणि त्यांच्या कन्येचं चरित्र सांगितलं, शर्यातीचा वंश सांगितला, नाभागाचा वंश सांगितला आणि नाभागाच्या वंशामध्ये अंबरीशाची कथा सांगितली, जो एकादशीचं व्रत करत होता. एकादशीचं व्रत करत होता कसं? दशमीच्या दिवशी उपवास, 1 वेळा जेवायचा. उद्या एकादशी आहे. आता निदान भागवतातली एक एकादशी करायला हरकत नाही आपल्याला अशी, असं मी फक्त सुचवणार आहे, मी करणार नाही. तुम्हाला जमते का बघा, करा. एकादशी करणार आहे पण अशी म्हणजे कशी, आता जशी सांगितली आहे तशी. कशी? एकादशीच्या दिवशी उपवास करायच्या आधी दशमीच्या दिवशी 1 वेळा जेवायचं. म्हटलं तुम्ही एक काल जर सांगितलं असतं त्यांनी त्यांनी आता आम्ही पोटभर जेवण आलतो, दुपारी जेवण गेलं नाही. म्हटलं तुम्ही कमी जेवा कमी जेवा कमी जेवा केलं. आता रात्री घरी जाऊन जेवायचं ठरवलं तर तुम्ही म्हणता घरी जाऊन जेवायचं नाही. दशमीच्या दिवशी 1 वेळा जेवायचं. एकादशीच्या दिवशी निराहार राहायचं, आहारच घ्यायचं नाही. आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून मग जेवायचं. त्या एकादशीने आधीच पोटाची अशी अवस्था झालेली असते की द्वादशीला कुकर लावायला सुद्धा ताकद राहत नाही. आणि तुम्ही म्हणता स्वयंपाक करायचा, नैवेद्य दाखवायचा. हे असं असं करणारे होऊन गेले ना. या अंबरीशाने तसं व्रत केलंय की त्या व्रताच्या प्रभावाने विष्णू परमात्म्याने सुदर्शन चक्र त्याला प्रसाद म्हणून दिलं होतं. आणि त्याची परीक्षा पाहायला जेव्हा दुर्वास मुनी आले त्या वेळेला तीर्थ घेऊन एकादशी सोडली होती. आपण हे ऐकलंय. तीर्थ घेऊन उपास सोडला जातो, मग उपासाच्या दिवशी तीर्थ घ्यायचं नाही असा बऱ्याच जणांचा समज आहे. मग ते बरोबर आहे का? तर नाही. उपासाच्या दिवशी सुद्धा तीर्थ घ्यायला चालतं. 3 वेळा तीर्थ घ्यावंच लागतं, शास्त्राने सांगितलंय. प्रथमं काय शुद्धीच, द्वितीयं धर्म साधनम, तृतीयं मोक्षमूलंच, तीर्थम त्रिवार पिब्यते. गोपाल कृष्ण भगवान की. 3 वेळा तीर्थ प्यायलाच पाहिजे. मुळात देवाला स्नानच घालायचं तीर्थ घ्यायसाठी. जर तीर्थ घेतलं नाही तर स्नान घालायचं कशाला? तो काय पारसा राहणार नाही आपण स्नान नाही घातलं तर. पण तुझ्या अंगीचा उतारा मज देई गा दातारा, तुझ्या अंगावरचं तीर्थ आम्ही घ्यायचं, जेणेकरून अकाल मृत्यू हरणम, सर्व व्याधी विनाशनम, विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. गोपाल कृष्ण भगवान की. तीर्थ घेतलं आणि या दुर्वासांनी बघितलं, तू उपास सोडला, 4थ्या वेळेला तीर्थ घेतलं की उपास सुटतो. तीर्थ घेतले आणि उपास सुटला म्हणून त्यांनी शाप द्यायचा ठरवलं. ते देवघरातलं सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वास ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी पाहिलं हे चक्र माझं नाही. महादेवांकडे गेले. ते म्हणले ते विष्णू परमात्म्यांचं चक्र, त्यांच्याकडे जा. विष्णू परमात्म्यांकडे दुर्वास ऋषी गेले. दुर्वासांना आलेलं पाहिलं आणि विष्णू परमात्म्यांनी बघितलं चक्र माझं आहे बरोबर आहे, पण ते मी त्याला दिलंय, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती माझा अंमल नाही. पुन्हा दुर्वास ऋषींची स्वारी अंबरीशाकडे आली, नमस्कार केला. अंबरीशाला सांगितलं बाबा. त्यांनी नमस्कार केला, सुदर्शन चक्राला शांत केलं. या अंबरीशाची कथा सांगितली. त्यानंतर दुर्वासांची दुःख निवृत्ती, इक्ष्वाकू राजांचं वर्णन, याच्यामध्ये त्रिशंकू राजाची, राजा हरिश्चंद्राची आणि त्यानंतर सगराची, भगीरथाची आणि भगीरथाबरोबर अगदी दशरथापर्यंतची कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली. आणि ज्या वेळेला दशरथ राजाचं चरित्र सांगायची वेळ आली तेव्हा शुकाचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. का? कारण या दशरथाच्या पोटी शुकाचार्यांनी सांगितलं, राजा, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 राण्यांच्या आणि दशरथाच्या आणि या वंशाच्या तपश्चर्येचं फळ चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे
किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्म प्रभु रामचंद्र भगवान की रामांचा जन्म झाला. फक्त रामांचा का नाही, लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला. आपण रामकथा ऐकलेली आहे, आपल्याला रामकथा माहिती आहे की ज्या वेळेला प्रभूंचा जन्म झाला त्यावेळेला खूप अलौकिक बाललीलांचं वर्णन नाही रामांच्या जास्त, पण तरी पण आमच्या गदिमांना मात्र ते आवरलं नाही. आणि त्यांनी गीत रामायण लिहिताना रामायणात बाललीला येऊ का न येऊ, पण त्यांनी त्यांच्या रामायणामध्ये एक गीत लिहिलंय की सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो निळ्या कमळांना. प्रभूंचा जन्म झाला, बाललीला वर्णन केल्या. आपल्याला माहितीये पुढे विश्वामित्र आले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. विश्वामित्र प्रभूंना घेऊन गेले. जेव्हा विश्वामित्र विद्या शिकवण्यासाठी म्हणून आणि दैत्यांचा उन्माद थांबवण्यासाठी म्हणून रामांना घेऊन गेले, तेव्हा त्या वनामध्ये त्राटिकेचा वध झाला. त्राटिकेनंतर सुबाहू दीर्घ बाहूंचा वध झाला. पुढे अहिल्याच्या आश्रमामध्ये राम गेले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. रामांचा स्पर्श झाला, अहिल्याचा उद्धार झाला. आणि पुढे प्रभूंना लक्ष्मणाला बरोबर घेऊन जनक राजाच्या मिथिला नगरीला विश्वामित्र आले. आणि तिथे काय झालं, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर. श्रीरामाने सहज उचलिले धनुष्यंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर. हे सगळं ऐकायचं म्हणजे कधीतरी आपल्याला रामायण ऐकावं लागेल ना, त्याच्याशिवाय हे कसं सगळं ऐकता येईल नाही का. रामायणही ऐकावं लागेल आणि फक्त रामायण ऐकावं लागेल. हो, श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे. श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे. ओहो हो, रामांचा विवाह झाला. नुसता रामांचा नाही, लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचाही विवाह झाला. रामाला भूमिकन्या सीता दिली. स्वतःची मुलगी जनकानी उर्मिला लक्ष्मणाला दिली. आणि आपल्या भावाच्या दोन मुली श्रुतकीर्ती आणि मांडवी या भरत आणि शत्रुघ्नाला दिल्या. तिथून राम घरी आले. आपल्याला माहिती आहे की जेव्हा राम घरी आले, रामाला राज्याभिषेक करायचा ठरला. मंथरा आडवी आली आणि तिथून रामाला वनवासाला जावं लागलं. आणि वनवासाचा रामाचा प्रवास कसा होता, आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. प्रभु रामचंद्र भगवान की. शुकाचार्यांनी सांगितलं, राजा विभीषण हा रामांना शरण आला आणि कुंभकर्ण आणि रावण या दोन जय विजयांच्या अवताराला भगवंतांनी राम अवतारामध्ये संपवलं. ही कथा सांगितली.
पुढे इक्ष्वाकू वंशाच्या अन्य राजांचं वर्णन झालं, चंद्रवंशाचं वर्णन झालं, रुचिक जमदग्नी परशुरामांचं वर्णन झालं, त्यानंतर ययातीचं चरित्र झालं, पुरुचा वंश सांगितला, दुष्यंत भरताच्या चरित्राचं वर्णन झालं, भरत वंशाचं वर्णन झालं, रंती देवाची कथा झाली, पांचाळ, कौरव आणि मगध देशांच्या वंशाचं वर्णन झालं, त्याबरोबर अनु, द्रुह्यू, दुर्वसू आणि यदूच्या आणि मग पुढे विदर्भ राजाच्या वंशाचं वर्णन सांगत असताना शुकाचार्यांनी सांगितलं, राजा या विदर्भ वंशामध्ये आणि या यदू वंशामध्ये, विदर्भ वंशामध्ये आहुक नावाचा राजा झाला आणि यदू वंशामध्ये शूर नावाचा राजा झाला. या आहुकाला 2 मुलं झाले, एक देवक आणि दुसरा उग्रसेन. आणि शूराला मात्र 10 मुलं झाले, वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आनक, सृंजय, शामक, कंक, शमिक, वत्सर आणि वृक. आणि 5 मुली झाल्या. या शूराला 5 मुली होत्या, पृथा, देवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजादी देवी. या 5 जणींचे मुलांचे नाव दिलेत. पैकी सगळ्यात मोठी जी मुलगी होती पृथा नावाची, या शूरानी आपला कुंतीभोज नावाचा मित्र होता, त्याला अपत्य नव्हतं म्हणून आपली मुलगी दत्तक दिली होती, म्हणून ही पृथा पुढे कुंती झाली. कुंती ही शूरसेन यांची मुलगी आहे आणि वसुदेवांची ती बहीण आहे, सख्खी बहीण आहे, पांडवांची आई, सख्खी बहीण आहे. तिला पांडव, श्रुतदेवीला दंतवक्र, श्रुतकीर्तीला संदर्दन, राजादी देवीला विंद अनुविंद आणि श्रुतश्रवैला शिशुपाल झाला. म्हणजे शिशुपाल, वक्रदंत हे भगवान गोपाल कृष्णाच्या सख्ख्या आत्यांचे मुलं होते आणि पांडवांचे सख्खे मावस भाऊ होते. हे लक्षात राहू द्या, उद्या कामा येईल आपल्याला. आणि जेव्हा देवक नावाचा जो होता राजा, आहुकाचा मुलगा, त्याला देववान, उपदेव, सुदेव, देववर्धन 4 मुलं, धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी अशा 7 मुली झाल्या. ऐकून ठेवा, कधी ऐकलेले नाहीत हे नाव, निदान कानावरती तरी पडतील. उग्रसेन नावाचा जो राजा होता, याला कंस, सुनामा, नग्रोध, कंक, शंकू, सुधू, राष्ट्रपाल आणि सृष्टी, तुष्टिमान अशी 9 मुलं झाली. आणि कंसा, कंसावती, कंका, शुरुभू आणि राष्ट्रपालिका या 5 मुली झाल्या. या उग्रसेनाचा जो कंस मुलगा होता, या कंसानी आपल्या काकाची मुलगी देवकी ही आपला मित्र शूरसेनाचा मुलगा वसुदेव यांना द्यायचं ठरवलं. ही वसुदेवाची 7वी पत्नी होती. देवकी ही वसुदेवांची 7वी पत्नी होती. तत्पूर्वी पौरवी, रोहिणी, भद्रा, पुरिदा, रोचना आणि इला या 6 पत्नी होत्या वसुदेवांच्या. असं का हे आता तुम्ही विचारू नका, मी सांगत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आता. मग आपल्याला माहिती आहे, लग्नाचं प्रसंग माहिती आहे की ज्या वेळेला वसुदेव देवकींचा विवाह झाला, त्यावेळेला त्या विवाहाचा जेव्हा संध्याकाळी वाटी लावायची वेळ आली, रथामध्ये हा कंस तिला सोडवायला बसला, घोडे पुढे पुढे चालायला लागले, त्यावेळेला कडकड कडकड विजांचा कडकडाट झाला. आकाशवाणी झाली की कंसा, ज्या बहिणीला तू वाटी लावायला चाललाय ना, तिचा 8वा मुलगा तुझा काळ आहे. ही आकाशवाणी का झाली? कारण या कंसानी अनाचार, अत्याचार करून यांनी आपले वडील उग्रसेन यांना कैदेत टाकलं होतं. बरं, हा एकटाच नाही तर याच्या बरोबर शिशुपाल, दंतवक्र, त्यानंतर आणखीनही अनेक राजे होते. या कंसाचा सासरा जरासंध, हे सगळेच्या सगळे अनाचारी होते, अत्याचारी होते आणि यांचा भार भूमीला झाला. म्हणून भूमीनी प्रार्थना केली. या प्रार्थनेवरून आकाशवाणीने या कंसाला सावध केलं आणि म्हणून या कंसाने आपल्या त्या बहिणीला कमरेची तलवार काढून तिचा
एका क्षणात नायनाट करायचं ठरवलं. पण वसुदेव आडवे आले आणि वसुदेवांनी पाहिलं, कंसा, अरे माझ्या नुकताच विवाह झाला, हिचं रक्षण करणं माझी जबाबदारी. तू माझा मित्र आहे, मला तुलाही मारता येणार नाही आणि तिलाही तू मारू नको. मी तुला विनंती करतोय, मला तिचंही रक्षण करणं भाग आहे. मग आपण मध्य काढू. हिचा 8वा मुलगा तुझा वैरी आहे ना, मग तू हिला मारून काय होणार आहे? हिचे 8ही मुलं मी तुझ्याकडे आणून देईल. मग काही हरकत आहे? ते मान्य झालं. रथ पुढे जाणारा परत फिरला. वसुदेव देवकीला नजर कैदेत ठेवल्या गेलं. पहिला मुलगा झाला तेव्हा गपचूप वसुदेवांनी ते बाळ कंसाच्या स्वाधीन केलं. त्यालाही दया आली, त्यांनीही ते बाळ परत केलं की माझा वैरी 8वा आहे ना, मग पहिल्याला कशाला मारू. पण देवर्षी नारद तिथे आले. ही कथा भागवतात नाहीये, पण देवी भागवतात आहे. माहिती पाहिजे म्हणून सांगून ठेवलं. कारण काही कथाकारांनी मध्ये असं सांगितलं होतं की भागवतात ही कथा नाही, कथाकार कशी काय सांगतात, भागवतात ही कथा नाही, कथाकार कसं काय सांगतात, म्हणून सांगून ठेवलं. समजा कोणी तुम्हाला एखादा कथाकार म्हणलं की हे भागवतात नाही, तर देवी भागवतात आहे. आपल्याला अनेक ग्रंथाच्या आधारेही आपण याचं वर्णन करू शकतो. आणि देवी भागवतात ही वर्णन आलंय की नारद मध्ये गेले आणि नारदांनी कंसाला विचारलं, कंसा कोणत्या शाळेत शिकला रे? म्हणलं काय झालं? अरे म्हणलं वेड्या, पहिल्यापासून 8वा तू ठीक आहे, तो 8वा, पण 8व्यापासून मोज बरं तू. तो जर पहिला धरला, बरं त्याचं गणित तुला माहिती नाही का? विचार कर, त्या विष्णू परमात्म्यानी छोट्या पायानी जागा घ्यायची ठरवली, त्रिभुवन व्यापलं. त्याच्यामुळे त्याच्या गणिताचं तुझ्या गणिताचा ताळमेळ बसणार नाही. त्याच्या गणिताचा अभ्यास वेगळा आणि तुझ्या गणिताचा वेगळा. तू काय करतोय? आणि मग कंसानी जे बाळ परत केलं ते देवकीने स्तनाला लावलेलं बाळ त्यांनी हिसकावून घेतलं, गर 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 फिरवलं आणि नारळ फोडावं तसं आपटून त्यांनी ते बाळ मारलं. असं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, त्यांनी 8 मुलांपैकी 6 मुलं मारले. 7व्या वेळेला गर्भधारणा झाली. आपल्याला माहिती आहे की तो गर्भ जिरला. 7व्या महिन्यात तो गर्भ पुन्हा दिसेनासा झाला, गर्भ राहिला नाही. तो गर्भ काढून योगमायेने याच वसुदेवांची जी रोहिणी नावाची पत्नी गोकुळात होती तिच्या गर्भात स्थापन केलं. असं कसं? आपल्यासारख्या 21व्या शतकातल्या लोकांना जिथे आपण टेस्ट ट्यूब बेबी पाहतोय तिथे आपल्याला शंका यायची कारणच नाही. कारण हे करता येऊ शकतं, विज्ञानाला हे करता येऊ शकतं, याचा गर्भ त्याच्या गर्भात स्थापन करता येऊ शकतो. तर हे तर त्यावेळेचं कितीतरी प्रगत शास्त्र आहे, आतापेक्षाही कितीतरी प्रगत. हे कसं झालं असेल शंका नाही घ्यायची. आणि तो गर्भ स्थापन केला, गर्भ जिरला म्हणून कळालं. आणि शेवटी 8व्या वेळेला गर्भधारणा जेव्हा झाली त्यावेळेला आपल्याला माहिती आहे 1 महिना, 2 महिने, 3 महिने पुढे पुढे जायला लागले. देवकीला एक विशेष आनंद, आणि विशेष आनंदामध्ये हळूहळू हळूहळू जसे 8 आणि 9 महिने पूर्ण झाले तेव्हा महिना कोणता होता तर भागवतामध्ये जरी याचं वर्णन नसलं, भागवत ग्रंथामध्ये वर्णन नाहीये भगवान गोपाल कृष्णाचा जन्म कोणत्या तिथीला झाला, हे पण माहिती पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे का की आपल्याकडे साधू संतांना एक अलौकिक दिव्य दृष्टी आहे. आणि त्या दिव्य दृष्टीने या साधू संतांनी भगवंताच्या अलौकिक सगळ्या लीलांचा अभ्यास केला, सगळ्या. आणि त्याच्यामध्ये नामदेवरायांनी भगवंताच्या या जन्माचे काही दाखले लिहिले. आणि दाखले लिहित असताना एक सुंदर असा अभंग नामदेवरायांनी लिहिला की भगवान गोपाल कृष्णाचा जन्म केव्हा झाला तर भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला तो महिना कोणता होता तर त्यांनी लिहिलं दशरथे मारीला तोची होता मास. दशरथानी ज्याला मारलं तो महिना होता. कुणाला मारलं दशरथानी? बाळ श्रावणाला. महिना होता श्रावण. दशरथे मारीला तोची होता मास. वर्षा ऋतू असे
कृष्ण पक्ष, श्रावण महिना, वर्षा ऋतू, कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी. वसु कोण? अष्टवसु म्हणून 8, अष्टमी तिथी बुधवार असे. बुधवार होता. शुक सांगत असे परीक्षिती. त्या दिवशी बुधवार होता. रोहिणी नक्षत्र होतं. 2 प्रहर रात्र. आणि या प्रसंगाला धरून सगळीकडे धोधो धोधो पाऊस चालू होता. आणि दशरथ राजांच्या, दशरथांनी मारलेला श्रावण महिना याचं वर्णन करत असताना त्या श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला रात्र ती 2 प्रहराची म्हणजे मध्यरात्रीचा काळ तो झालेला. सगळीकडे विजांचा कडकडाट, धोधो पाऊस पडत होता. आणि त्या प्रसंगी सगळ्या द्वारपाळांवर माया घातली. सगळे द्वारपाळ, कारण त्यांनी तसा म्हणजे सगळा पहारा वाढवला होता. आणि त्यावेळेला रोहिणी नक्षत्र रोहिणी होतं. नामदेवरांनी लिहून ठेवलंय. आणि त्यावेळेला आता दिलं तरी चालेल, जा बेटा ते घेऊन. आणि त्यावेळेला भगवंतानी सगळ्यात आधी देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पहिल्यांदा देवकीला नमस्कार केला. देवकीला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. आणि चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिल्यानंतर तिची परवानगी घेतली. आणि परवानगी घेऊन मग तिच्या गर्भात प्रवेश केला. आणि मध्यरात्रीच्या वेळेला भगवान गोपाल कृष्णांनी त्या कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेवांच्या पोटी बालकृष्ण रूपाने अवतार घेतला. गोपाल कृष्ण भगवान की. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. म्हणा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की. शुकाचार्यांनी सांगितलं, राजा भगवान अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झालेल्या भगवंतानी जशी आज्ञा केलेली होती त्याप्रमाणे वसुदेव आणि देवकींच्या हातापायातल्या बेड्या गळून पाडल्या. टोपलीमध्ये भगवंताला घेतलं. डोक्यावर वसुदेवांनी घेतलं. आणि वसुदेवांची स्वारी सांगितल्याप्रमाणे त्या गोकुळातून, आपल्या मथुरेतून गोकुळाकडे भगवंताला घेऊन निघाली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की. आणि भगवंताला गोकुळामध्ये आणून सोडल्यानंतर, खाली बसून घ्या, 1-2 मिनिट खाली बसा. आणि सांगितल्याप्रमाणे त्या वसुदेव आणि देवकींचा हा कृष्ण गोकुळामध्ये नंद आणि यशोदेच्याकडे स्वाधीन करून, नंद आणि यशोदा मैयाला झालेली मुलगी जेव्हा वसुदेवांची स्वारी पुन्हा घेऊन आली. आणि आल्यानंतर त्या कारागृहाच्या ठिकाणी काय काय प्रसंग घडला आणि पुढे गोकुळामध्ये भगवंतांनी कशा प्रकारे लीला केल्या, उद्याच्या कथाभागामध्ये आपल्याला सगळं ऐकायचं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यात महत्वाच्या 2 सूचना ऐका. 2 मिनिटं बसा. उद्या आपल्याला इथे गोपाल काला करायचा आहे. पण आता उद्या एकादशी आहे.
केलेला काला खायचा नाही म्हणल्यावर करायचा कशाला म्हणलं, आता करत कशाला बसता, खायचं नाही तर. त्यामुळे आपण हा गोपालकाला परवाच्या दिवशी प्रसाद म्हणून वाटणार आहे. काल्याचं चरित्र उद्या होईल, पण काल्याचा प्रसाद परवा द्वादशीच्या दिवशी सगळ्यांना मिळेल. आणि त्यानंतर आणखीन काही ज्या सूचना आहेत त्या उद्या मिळतील. पण आपल्या ठरल्याप्रमाणे आपलं हे जे आहे ते चरित्र कथा हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान होईल. जय जय रघुवीर समर्थ.